नमस्कार. मी सातारा जिल्हाध्यक्ष जालिंदर वाघमारे. गेली 4 दिवस झालं माझं ह्या ठिकाणी आंदोलन, वाहतूक नियंत्रण शाखा कराड यांच्यासमोर आंदोलन सुरू होते. व काल मी नगरपालिकेमध्ये गेलो असता नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे म्हणले की कराड वाहतूक नियंत्रण शाखेचे API सुरेश यांनी आम्हाला पत्रव्यवहार केला आहे की कारवेल नाका ते दत्त चौकापर्यंत हा रोडला वाहतुकीचा अडथळा होत आहे. तर आम्ही त्यांना विचारलं मुख्याधिकाऱ्यांना की वाहतुकीचा अडथळा होत असेल तर आपण त्या कार्यालयाकडून त्या वाहतुकीला अडथळा होतो त्याची कारणे घ्या. तर मुख्याधिकारी आम्हाला उलट म्हणतात की आम्ही त्यांना काय विचारू शकत नाही. तिने आम्हाला पत्र दिले, त्या पत्राच्या अनुषंगानं आम्ही तुम्हाला पुढील परवानगी नाकारतोय. तर त्यांना आम्ही विचारलं, तिने ज्या अधिकाऱ्यांनी पत्र दिले त्यांच्यावर तुम्ही अहवाल घ्या. तर ते म्हटले आम्ही घेऊ किंवा काही नाही, तो आमचा प्रश्न आहे, पण आम्ही तुम्हाला पुढची परवानगी देऊ शकत नाही. पण हा भ्रष्ट अधिकारी, इथं जे आंदोलन आमचं चालू आहे की रस्त्याच्या काठावरच आमचा मंडप होता. रस्त्याच्या आत आम्हाला 5 फूट परमिशन होती, तरीसुद्धा आम्ही रस्त्याच्या काठोकाठच मंडप घातला. तरी जर ह्या वाहतुकीला अडथळा होत असेल तर दत्त चौक असेल, कराडमध्ये चौकात गाड्या मोठमोठ्या लागतात, अनेक व्यावसायिक तिथं रस्त्यावर जो व्यवसाय करतात, त्या या कराड शहरच्या API सुरेश यांना काय ते दिसलं नाही का? तर मी असं ठरवलं की उद्या सगळ्या जाऊन जाग्यांचं सर्वे करणार व तिथं मीडियाला बोलवून घेणार आणि मीडियासमोरच फोटो सगळे व्हायरल करणार आणि मग मी त्या कार्यालयाला विचारणार आहे जाब की खरंच या आंदोलनाचा तुम्हाला अडथळा होत होता का, तुम्हाला आम्हाला उठवून घालवायच्या हेतून तुम्ही त्या वाईट दृष्टिकोनातून तुम्ही ते पत्रव्यवहार केले, ह्याचा पण त्यांनी खुलासा करावा मीडियासमोर येऊन. व त्यांच्या मर्जीतले काही लोक मला येऊन भेटतात, काय तुमचा मी निरोप देऊ का? माझं त्यांना एकच मत आहे, मला तुमच्या निरोपाशी वगैरे कुठलं काही घेणं देणं नाही. तुमची माणसं तुमच्यापाशी ठेवा. पण मी या ज्या 2 मागण्या केल्यात, दुटी बटवडा, या त्यांनी आल्यापासून ज्या पोलीस कॉन्स्टेबल असतील किंवा त्यांच्या हाताखालचे काय अधिकारी असतील त्यांनी दुट्या कुठं बजवल्या तो दुटी बटवडा द्यावा. व क्रेन उचलताना नो पार्किंगच्या गाड्या उचललेल्या व क्रेनमधून इथं आल्यानंतर गाड्या उचललेल्या त्या दोन्ही पावत्यांचा त्यांनी मेळ घालावा व आमच्यासमोर त्यांनी सादर कराव्या. सादर जर नाही केल्या तर इथून पुढील काळात समोर आम्ही SP असतील, SP साहेबांना स्वतः जाऊन भेटणार आहे आणि मी सांगणार आहे की तुम्ही साहेब आज मी 4-5 दिवस बसलोय तरी तुम्ही एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालताय काय? तुम्ही आज आतापर्यंत IG साहेब असतील ह्यांना मी विचारणार आहे की तुम्ही ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालताय का? तुम्ही ह्या कोणता तर निर्णय घ्यायला पाहिजे होता ना. तुम्ही त्यांचं दप्तर मागवून घ्या, ते खरंच चुकीचे आहेत का बरोबर आहेत. आणि शहरात ट्रॉफिक अनेक ठिकाणी होतंय, कृष्णा कॅनल असेल तिथं तसेच ते ट्रॉफिक हवालदार तिथं म्हणजे ज्या स्पॉट नेमले त्याला उपस्थित असतात, पण ते अधिकारी त्यांना उचलून दुसरीकडे म्हणजे ड्युटी लावतात आणि ट्रॉफिक जाम झालं तर त्यांना काही घेणं देणं नाही. ह्यांचं काम हे म्हणजे ह्यांच्या मर्जीनंच झालं पाहिजे अशी त्यांची आणि त्यांना जी मलाई मिळते, जो पैशाचं काही जी म्हणजे अपेक्षा आहे त्या पूर्ण दिवसभर झाल्या पाहिजे, ह्यासाठी जो अधिकारी काम करते असं दिसून येते. जिथं तुम्ही नांदलापूरपासून बघितलं, कोल्हापूर नाका असेल, कृष्णा कॅनल असेल, ट्रॉफिक जाम झालं तरी तेथील कॉन्स्टेबल ट्रॉफिककडे लक्ष कमी, पण गाड्या ज्या खाजगी मालकाच्या 2 व्हीलर असतील, खाजगी गाड्या 4 व्हीलर असतील, यांना अडवायलाच त्यांचं लक्ष असतं. तसेच दिवसात कराड सिटीत कितीही ट्रॉफिक जाम होऊ द्या, ह्याच्याशी ह्या अधिकाऱ्याला काही एक घेणं देणं नाही. त्याचं एकच मत आहे की दंडाच्या दिवसात परमिशनवर 10 पावत्या तरी मारल्याच पाहिजेत. आणि माझं काय आहे, मलाच काम ती संध्याकाळी आणखीन वरनं मला दिलंच पाहिजे. इथल्या सर्वसामान्य जनतेवर अन्याय होऊ अगर काही होऊ मला त्याची काही घेणं नाही. मी जेवढं काम सांगितलं तेवढं तर काम तुम्ही करायचंच असा त्याचा आदेशच आहे या अधिकाऱ्याचा. राष्ट्रीय अध्यक्षांना किंवा तुमचे संस्थापक अध्यक्ष त्यांना काय ह्या संदर्भात आंदोलनासंदर्भात माहिती दिली आहे का?
हो, मी बसायच्या अगोदर ह्या आंदोलनासंदर्भात आमच्या वरचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ कांबळे यांना या सगळ्या आंदोलनासंदर्भात मी का बसलोय ह्याची संपूर्ण माहिती दिली व येत्या 2-3 दिवसात आमचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष SP साहेबांना भेटून स्वतः ते त्यांच्यावर चर्चा करतील व त्यांना प्रश्न विचारतील की आंदोलन एवढे दिवस सुरू आहे तर तुम्ही आजपर्यंत साहेब कोणता निर्णय नाही घेतला असं म्हणजे त्यांनी मला फोनवरून कळवले. क्रेन गेली 2 ते 3 महिने झाले बंद आहे. त्याचं कारण असं आहे की क्रेनचे ते जे मालक आहेत त्यांनी महिन्याला 10 ते 15 हजार रुपयाची मागणी केली आणि तशा त्यांनी SP कार्यालयाकडे तक्रारी पण केल्यात आणि मला पण त्यांनी फोनवरून तोंडी सांगितलं की API सूर्यवंशी हे मला महिन्याला 10 ते 15 हजार रुपयाची मागणी करतात त्यामुळे ही क्रेन बंद आहे. नाही मला भेटायचं म्हणले पण ते काय ते कामानिमित्त बाहेर आहे. पण आमची चर्चा झाली की त्यांनी मला स्वतःहून सांगितले की हे असं API आधी सूर्यवंशी हे आम्हाला महिन्याला 10 ते 15 हजाराची मागणी करतात आणि ते मागणी करतात ती सातारा जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाकडे त्यांचा तक्रारी पण अर्ज आहे.